तर आज आपण इथे समजा एखाद्या बीमवर जर फक्त मोमेंट असेल तर अशा वेळेला त्याच्या रिॲक्शन्स कशा येतात ते आपण बघणार आहोत. तर तुमच्यासमोर सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि या सिम्पली सपोर्टेड बीमवर ही जी मोमेंट आहे ते एका पॉईंटवर ॲक्ट होते. मग अशा वेळेला आपल्या ज्या रिॲक्शन्स येणार आहेत RA आणि RB ह्या कशा फाइंड आउट करणार ह्याच्यासाठी हा प्रॉब्लेम घेतो आहे. तर तुमच्यासमोर प्रॉब्लेम आहे बघा. ए सिम्पली सपोर्टेड बीम. आता जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम असेल त्यावेळेला आपण काय करणार, अशा प्रकारे सिम्पली सपोर्टेड बीम ड्रॉ करणार. 5 मीटर स्पॅन हॅज क्लॉकवाईज मोमेंट. आता ही जी मोमेंट आहे ही कशी क्लॉकवाईज आहे. त्याची ही किती आहे, मॅग्निट्यूड व्हॅल्यू किती आहे 15 न्यूटन पर मीटर. आणि कुठे ॲक्ट होते तर ॲट 2 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे हा जो लेफ्ट हँड सपोर्ट आहे LHS लेफ्ट हँड सपोर्ट त्याच्यापासून 2 मीटर अंतरावर ॲक्ट होते. फाइंड रिॲक्शन ऑफ द बीम. तर आपल्याला ह्याचे काय करायचे आहेत, RA आणि RBच्या रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, समेशन F(y) 0. वरती जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, खाली जाणारे फोर्सेस निगेटिव्ह. आता ह्या बीममध्ये आपल्याला कोणताही फोर्स अपवर्ड जाताना दिसत नाही, फक्त ह्या रिॲक्शन्स आहेत त्याच फक्त अपवर्ड चाललेल्या आहेत. त्यामुळे इथं फक्त त्याच कन्सिडर होतील. तर पहिला फोर्स आहे रिॲक्शन A RA आणि काय आहे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कोणता फोर्स दिसतोय तुम्हाला, तर ही डायरेक्ट ही रिॲक्शन दिसते की अपवर्ड चाललेले. त्यामुळं RB. आपण 15 न्यूटन पर मीटर का घेणार नाही, तर ही रिॲक्शन नाही आहे, हा फोर्स नाही आहे, हा काय मोमेंट आहे. आणि मोमेंट इथं आहे का नाही, तर आपण फक्त फोर्सेस F म्हणजे फोर्सेस घेतो आहे. त्यामुळे आपण इथं मोमेंट घेणार नाही आहोत. म्हणजे काय येणार RA + RB = 0. आता RB ह्या साईडला घेतल्यावर काय होतील -RB होतील. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मोमेंट ॲट पॉईंट A 0. तर हा जो A पॉईंट आहे ह्याच्यावर काय करायचे आपल्याला मोमेंट घ्यायची. आणि हे घेत असताना जर क्लॉकवाईज रोटेशन झालं तर प्लस, अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालं तर मायनस. क्लॉकवाईज याचा अर्थ काय घड्याळाच्या काट्याप्रमाणे आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेनं. तर इथं बघा RA आपण कन्सिडर करणार नाही का, तर तो A पॉईंटवरच चालला आहे, आपण मोमेंट A पॉईंटला काढतो आहे म्हणून ते घेणार नाही. दुसरं 15 ही जी डायरेक्ट मोमेंट आहे म्हणून आपण काय घेतो आहे 15 हे मोमेंट घेतो. आता हे कसले, तर क्लॉकवाईज मोमेंट आहे. क्लॉकवाईज मोमेंटला आपण काय बोललो प्लस पॉझिटिव्ह, त्यामुळं +15. आता नेक्स्ट कोण आहे RB. RB हा फोर्स आहे, त्यामुळे फोर्सचं A पॉईंटपर्यंत असलेलं डिस्टन्स किती 5. त्यामुळे आपण ह्या फोर्सची मोमेंट किती तयार होईल RB × 5. आणि आता A पॉईंट कन्सिडर केला आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि RB अपवर्ड चालला आहे म्हणून अपवर्ड डिरेक्शननं जर ढकललं तर जी स्ट्रेट लाईन आहे ती काय होईल अशी रोटेट होईल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं. त्यामुळं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला आपण साईन काय बोललो आहे निगेटिव्ह साईन. त्यामुळं RBची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला इथं RB × 5 निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे मायनस. आता हे जे RB × 5 येते ह्या साईडला घेतलं काय होतील प्लस, म्हणजे काय राहील 15 = RB × 5. आता हा जे 5 आहेत ते RBला काय आहेत गुणिले, ते ह्या साईडला आल्यावर काय होतील भागिले, म्हणजे 15/5. मग 15/5 किती येणार आहेत 3. तर RB = काय मिळेल आपल्याला 3 न्यूटन. आता इक्वेशन 1 बघा, हे इक्वेशन काय सांगतंय RA = -RB. RA = -RB. मग RBची व्हॅल्यू इथं टाका, काय मिळेल -3. तर RAची व्हॅल्यू काय येणार आहे -3. तर इथं आपण RA आणि RB ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं काढलेल्या आहेत.